नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत परिक्रमेची कथा या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं लेखक अविनाशला देव कसा मिळवावा आणि ध्यानात समोर येणाऱ्या प्रलोभनांना कसे बळी पडू नये हे सांगत होते. आता पाहूयात पुढे. अविनाश, माझ्या जन्मदात्या आईला मी फार चिकटून असायचो. लोक चेष्टेने म्हणायचे, पाठीवर बांधूनच ठेवा, फार आईवेडा. आणि अजूनही आईच्या अंगावर खेळतोय. वा भैया, मी आईशी खेळतोय का आई माझ्याशी खेळते सांगणं कठीण. खेळ रंगला आहे हे खरं. आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरूंनाही आपली गरज आहे. त्याशिवाय खेळ कसा रंगणार. दोघं एकमेकांचा आनंद लुटतात. नरेन नरेन म्हणत रामकृष्ण परमहंस रडत, तर नरेंद्र हा म्हातारा फार डोकं खातो म्हणायचा. प्रेमानं गुरुशी भांडता आलं पाहिजे. आईशी भांडणार नाही तर कोणाशी भांडणार. मी तर भांडतो. मी लाडावलेलं कार्ट आहे. उन्हाळ उठवलं मांडीवरून तरी हट्टानं मांडीवर बसणार. तुझ्या बापाचं देणं लागतो का रे, तर मी भांडतो म्हणतो. बापाचं कशाला, माझं देणं लागता की काय, उपकार करता काय. लय भांडण चालतं. तुकारामांची बायको पांडुरंगाशी किती प्रेमानं भांडायची. म्हणायची, काळतोंड्या दगडा, माझा येडा नवरा तुझ्यामुळे वेडा झाला रे. त्याला जेवणखाण बायकापुरांची आठवण नाही. नुसतं विठ्ठल पांडुरंग का मेल्या छळतोस. दे की दर्शन. काय निर्दयी झालायस दुष्टा, त्याला दर्शन दे, दे दर्शन. असं भांडण हवं. हक्क हवा. काय पीडा आहे त्याच्या आईला. ये लेका मांडीवर, असं गुरुनं म्हणायला हवं. दोघांनी एकमेकाला छळायला हवं. कृष्णाला कधी राधा छळते तर कधी राधा कन्हैयाच्या नावानं व्याकुळ होऊन हाका घालते. पण हा लपून बसतो. असलं छळून घेण्यातही आनंद आहे. मग मीराबाई ठणकावून म्हणते, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. इथं फुकट काही मिळत नाही. मन द्यावं लागतं, देह द्यावा लागतो, सर्वस्व द्यावं लागतं. गुरुला सांगावं लागतं, हा सगळा तुमचाच आहे, पाहिजे तसा वापरा. या देह मनाचा तूच मालक, तूच धनी. आपण त्याचे झालो की त्यानं कसंही वापरावं. आपण त्याच्यावर अवलंबून, आपण त्याच्या हक्काचे. या खेळात मालकही आपल्यावर अवलंबून राहतो. तो भेटणारच हा आनंद. हक्कासाठी आमरण उपोषण करा. आपल्यातला मी मेला की तो समोर हजर होतोच. नित्य निरंजन म्हणजे दुसरं काय. बाबा, याच्यात अवघड काय आहे. सगळं सोपं तर आहे. रामदासाची करुणाष्टकं म्हणताना ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही त्याने या मार्गाकडे वळू नये. ज्ञानोबाचं पसायदान म्हणताना करुणेनं मन भरलं पाहिजे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची दत्तप्रभूंची स्तोत्र वाचताना आपल्याला कळतं ती दत्तप्रभूंशी कशी करुणा भागतात आणि वेळ आली की दत्तप्रभूंशी कसे भांडतात. ज्याच्यावर रागवता येत नाही त्याच्यावर प्रेम आहे असं कसं म्हणणार. याच्यात अवघड काय आहे, कठीण काय आहे. या मायेच्या जत्रेत आपली आई आपल्याला ओळखता आली पाहिजे. मेंढराच्या कळपात मेंढरू आपली आई बरोबर ओळखतं. आई पण आपलं पोर बरोबर ओळखते. अवघड काय आहे. आईला विसरलं की सगळंच विसरलं जातं. पुढचा मार्ग सापडत नाही. वाट हरवते. इथे घर पण जपणारी माणसं नकोत. घराला देवघर म्हणणारी माणसं हवी. पक्षी घरट्यात राहतात. घरटं सोडून आभाळात स्थिर होण्याचं स्वप्न बाळगणारा पक्षी व्हायला हवं. यात न जमण्यासारखं काय आहे. सरळ सोप्पं आहे, सहज आहे. झेप तर घ्या. आभाळ झेलायला तयार आहे. फांदीवर बसून राहिला तर आभाळ फार दूरच दिसणार. तुकोबा विमानात बसून वैकुंठाला गेले की नाही. हवात घालत लोक इथेच राहिले. निंदक इथेच मातीत गेले. तुकोबा वैकुंठात आनंदात आहेत. आळंदीत अजून अजान वृक्ष पालखीच्या दिवशी डोलतो. श्री नारायण स्वामी नरसोबाच्या वाडीत दत्तप्रभूंच्या पादुकांसमोर घाटावर असे सूर्यकिरणात अंतर्धान झाले. श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज
शेगावचे गजानन महाराज सहस्त्रबुद्धे किती जणांना अनुभव देतात, प्रत्यक्ष देहाने दिसतात. साईबाबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसावर किती कृपा केली आहे. कोणाकोणाचं किती ऋण मानावं. अनुभव घ्यावा. अरे सगळे आहेत. कोणी कुठे गेला नाही. जाणार कुठे? चैतन्य कुठे जाणार? चैतन्य अखंड सर्वत्र आहे. कोणीही अनुभव घ्यावा. कुठं भटकायला नको. ठाईच बैसोनी सर्व मिळेल. इथेच सर्व आहे. पाहण्याची दृष्टी हवी. प्रेम हवं. स्वतःला त्याच्या प्रेमात झोकून द्यावं लागतं. आईकडे झोकून दिलं की ती झेलतेच, झेलणारच. सर्कसमध्ये ट्रॅपिजचा खेळ असतो, माहिती आहे ना. झोके घेत घेत पाय सोडून द्यायचे. दुसऱ्या झोपाळ्यावरचा आपले हात धरतोच. आधार सोडून बघा तरी. अधांतरी नाही राहणार. खाली नाही पडणार. योग्य हाती जाल. आनंदाचा झोका घ्याल. विश्वास मात्र हवा. श्रद्धेनं चालत राहावं. साधना सातत्यानं करावी. तो लांब कुठे आहे? त्याला गाठणं सोपं आहे. कठीण काय त्यात? त्यालाही घाई आहे. आपणही जरा जोर लावावा. अविनाश म्हणाला. तुम्ही साधना फार सोपी करून सांगितली. अनुभवही लगेच आला. पण खूप जण काय सांगतात कळत नाही. फार कठीण आहे म्हणतात. सामान्य लोकांचा त्यामुळे गोंधळ होतो. बऱ्यापैकी वाचन केलं आहे. इतकं सुलभ कोणाकडून ऐकायला मिळालं नाही. तुम्ही तर अनुभवही दिला. अनंत उपकार आहेत स्वामी तुमचे. माझं भाग्य खरंच थोर. तुम्ही भेटलात. अविनाश, झाडावर चढू नकोस रे. यात माझं काही नाही. सद्गुरूंनी जे मला दिलं, सांगितलं ते तुला मी दिलं. सांगितलं. साधनेला तू बसलास. त्यामुळे गुरूंनी तुला अनुभव दिला. गुरूंचा हात नेहमी कृपेसाठी उभारलेला असतो. तुम्ही फक्त डोळे मिटून बसा. गुरूंची कृपा होईलच. होतेच. तू जाणे, गुरुकृपा जाणे. माझी मरे लुडबुड कशाला? मी झाडूवाला. गुरूंनी दिले. ते फक्त पुढे पोचवणं. पोस्टमनचं काम मी करतो आहे. पोस्टमनला कोणी गुरु मानतं का? करता करविता सद्गुरू. मध्ये माझ्यासारखा शूद्र किड्याला का महत्त्व? हा माझा विनय नाही आहे, नम्रता नाही आहे. सत्य प्रखरपणे मला माहिती आहे. म्हणून मी मोठेपणा नाकारतो आहे. श्री विष्णुतीर्थ म्हणतात की आपण कधी गुरुपदाचा मान घेऊ नये. त्या शक्तीचे आपण केवळ प्रतिनिधी आहोत. अखंड ते चित्त सावधान असावे. फुका मोठेपणाच्या अहंकारात राहू नये. अहंकार साधकाचा घात करतो. असो. बाकी स्वतःला महाराज, संत, बापू, बापजी, महंत म्हणून घेणारे कठीण का सांगतात? त्याचं उत्तर सरळ आहे. विषय त्यांना समजला नाही. त्यांनी साधना केली नाही. साधनेचा अनुभव नाही आहे. जे त्यांनाच ठाऊक नाही आहे ते लोकांना काय सांगणार? कठीण विषय सोपा करून सांगणं हे कौशल्य आहे. ते गुरूंकडून मिळतं. सोपं करून सांगणं फार कठीण. पण तेच महत्त्वाचं आहे. ज्याला अनुभव आला त्याचं ज्ञान झालं. तो कठीण विषय सहज सोपा करून जातो. बुद्धीत काही गोंधळ नाही, अहंकार नाही. तो सगळं सहजपणे बोलू शकतो. नुसतं पांडित्य काय कामाचं? आजकाल प्रवचन करणारे अनेक जण स्वतःला संत, महात्मा, सद्गुरू म्हणून घेतात. जे स्वतः पैशाच्या मागे आहेत, लोभी आहेत, वासनेत गुरफटलेले आहेत, लोकांकडून मोठेपणा आणि पैसा ओढायला बसलेत. त्यांना कुठलं ज्ञान आहे? ज्ञान असतं तर त्यांना वैराग्य नसतं का आलं? जो पैशाचा लोभी आहे त्याला साधनेचा अनुभव कधीही येणं शक्य नाही. जेवढे सद्गुरू, सत्पुरुष आहेत ते सर्व वैराग्यशील आहेत. वैराग्य हाच अध्यात्माचा मुख्य गुण आहे. जिथे वैराग्य नाही तिथे भगवंत नाही. तुलसीदासजी किंवा नामदेव, तुकाराम किंवा रोहिदासजी काही पैसे मागत होते? पैसा मागायला कशाला हवा? तो भगवंत योगक्षेम चालवायला समर्थ नाही आहे का? जो साधक आहे, साधू आहे, संन्यासी आहे, भक्त आहे, त्याला सांभाळायला ती शक्ती, गुरु, भगवंत समर्थ आहेत. इतरांची कशाला उदाहरणं देऊ? स्वानुभव आहे. मला काही कमी नाही. जास्तीची अपेक्षाच नाही. ज्याची गरज आहे जगण्याला, साधनेला, ते सर्व गुरु देऊन राहिले.
जो गुरुला शरण आला त्याला काय कमी पडणार? त्याला कशाला पैसा हवा, बिदागी हवी? दुकानदारी करून पैसा मिळेल, भगवंत नाही मिळणार. अविनाश, लोकांना फसवणं फार सोपं, स्वतःलाच का फसवतात रे? गुरुपदावर असणाऱ्यांचं वैराग्य पाहावं. ज्याच्याकडे वैराग्य नाही तो भोंदू आहे, नरकाचा अधिकारी आहे. यांना जर अडचणीचा प्रश्न विचारा, यांचा क्रोध भडकतो. कुठली मनशांतीची बात करता? गंधाचे टिळे लावले, भस्माचे पट्टे ओढले, भगवी कापडं घातली, दाढ्या जटा वाढवल्या की साधूचं सोंग आणता येतं. साधुत्व फक्त वैराग्यात आहे. साधूंची रूपं हजार. मेकअप करून रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालून त्याचा काय उपयोग? बैलाच्या गळ्यातही घुंगरांच्या माळा असतात. रमण महर्षींच्या किंवा रामकृष्ण परमहंसाच्या गळ्यात काय माळा होत्या? सोंग साधूचं, आतमध्ये साधूच नाही. श्री स्वामी समर्थांनी असल्या बदमाशांना कुठली शिवी घातली आहे हे मी कशाला सांगायला हवं? स्वामीजींची बखर वाचावी. कान आणि डोळे खाडकन उघडतील. नाहीतर आमचे श्री भक्तराज महाराज काय म्हणतात ते पाहावं. असूर ओढलेत त्यांनी. वैराग्याला पर्याय नाही, बाकी सब झूट. उगा तोंडाळ अध्यात्माची प्रवचनं काय कामाची? वैराग्य दाखवा, नाहीतर बुवाबाजीचं श्राद्ध करा. एअर कंडिशनर आहेत, कमोड आहेत, गाद्या गिरद्यांची सोय आहे, दिवसाला 1000 रुपये भाडं आहे. हे हॉटेलचं नाही, धर्मशाळेचं वर्णन आहे. म्हणाले, साधना करायला येणाऱ्या दांभिकाची सोय आहे. अध्यात्मात साधनेला हे सर्व सोयीचे चोचले कशाला हवेत? बुडाखाली साधं आसन चालतं. अट्टहास साधनांचा असू नये, साधनेचा असावा. बाबा आणि अविनाश डोळे विस्फारून बघत होते. हसू यायला लागलं. अरे, डोळे कसे दिसत आहेत तुमचे? माझ्या कुरूप चेहऱ्याचं तुम्हाला आश्चर्य वाटतंय का? चेहरा कसा बदलू? अविनाश घाईघाईनं म्हणाला. नाही, काय बोलता आहात स्वामी? तुम्ही कसले कुरूप? आणि नुसत्या रूपाला काय करायचं आहे? तुमच्या तडाखे आणणाऱ्या शब्दांचं नवल वाटतंय. इतकं स्वच्छ परखड कोणी बोलत नाही. बरं, इतक्या थंडीतही तुम्ही फक्त लंगोटीवर आहात हे 4 दिवस बघतोय. सगळं आश्चर्य आहे. आश्चर्य कसलं? जिथं गुरूंची कृपा आहे तिथे कसला त्रास? ते सांभाळणारे आहेत, हा विश्वास हवा. अनुभव आहेच. थंडी, उन्हा पावसाची कोणाला तमा, कोणाला परवा? स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज हिमालयात मानस सरोवरजवळ असेच फक्त लंगोटीवर होते. कधी कांबळं नाही, छत्री नाही. उघड्या शेळीवर झोपले होते. वरून पाऊस कोसळत होता. हे सगळ्याच्या पलीकडे नित्य निरंजन. बाबांनी तिक्कड बनवले होते. बटाट्याची पातळ भाजी. आचार म्हणजे लोणचं होतंच. जेवण झालं. झाडाखाली शरीर लोटून दिलं. झोपायचं नव्हतं. फक्त शरीराला आडवं करून विश्रांती घेत बसलो. दुपारी पुन्हा गंगास्नान. शरीर ताजं हलकं झालं. बाबा म्हणाले, मलाही स्वामी साधना सांगा. तुमच्याबरोबर बसायची इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे, बसा. फुकटचा माल, वाटायला कोणाची हरकत. डोळे मिटा, ज्ञानमुद्रा करा, ताठ बसा. गुरुला सांगा, शरण आलोय, सांभाळा. डोळ्यांपुढे जे दिसेल ते पाहत राहा. नुसतं पाहत बसणं आपलं काम, पुढचं सद्गुरूंचं काम. त्यांची कृपा होईलच आणि होतेच. तिघे डोळे मिटून बसलो. पाठीचा कणा ताठ. सवयीप्रमाणे मान मागच्या बाजूला झुकली. डोळे गच्च मिटले गेले. आत ओढले गेले. ओढ लागली. पद्मासन घट्ट आवळलं गेलं. उदबत्ती लावली होती. ती सुगंधी रेषा नाकाभोवती सुगंध देत होती. झाडांची हालचाल झाली की वाऱ्याची उघड्या शरीराची लढीवाळ होत होती. साधनेची मस्ती हळूहळू झिरपत होती. शरीरातून हलकी लेझीम सुरू झाली. दुरून शहनाई ऐकू येऊ लागली. जरा वेळानं माझ्यातूनच शहनाईचे सूर ऐकू येऊ लागले. शहनाई कोण फुंकत होतं. श्वासांचे आरोह अवरोह सुरू झाले. मी हरवलो. डोळे उघडले तेव्हा भोवती अंधार होता. समोरची झोपडी उजळली होती. वर आकाशात चांदण्या खेळत होत्या. चंद्राची कोर तरंगत होती.
शांत बसून राहावंसं वाटत होतं. तसा बसलो. अधांतरी होतो का? शरीर जमिनीवर होतं. अधांतरी असल्याचा भास होता. सगळं भासमय होतं. मायेचं मोहाजाल, पण हवंहवंसं वाटणारं. हिला साधनेतील नशा म्हणतात. अस्तित्वात आहे आहे, नाही नाही. कुठल्याही क्षणाला पृथ्वीवरून सुटून अवकाशात विलीन होऊन जाऊ. आभाळच होऊन जाऊ. अविनाश वळून माझ्याकडे पाहत होता. त्याची पाठ माझ्याकडे होती. स्वामी किती वेळ? मी तासभरापूर्वी उठलो. तुम्ही म्हणता त्या नशेचा अनुभव घेत होतो. वाटलं असंच अनंत काळ बसून राहावं. तुम्ही काय दिलंय ते अमूल्य आहे. शब्दांनी सांगणं जमणार नाही. तो स्फुंदून रडू लागला. बाबांनी चहा दिला, मोठा पेला भरून. त्यांचेही डोळे पाणावले. म्हणाले, समय कैसा बीता मालूम नहीं. वेळेचं भान नव्हतं. कुछ समजा नहीं, मगर अंदर से बहुत रोने की खुशी होती थी. सुखानं रडत होतो. खूप खूप रडलो. चला, अजून खूप अंतर चालायचं आहे. प्रवास दूरचा आहे. मुक्कामाची जागा यायला खूप काळ जाणार आहे. पण प्रवास सुरू झाला. हे किती सुखाचं आहे. ठिणगी पडली आहे. वणवा पेटायला वेळ लागेल. जंगल मोठं आहे. वासना आहेत, अपेक्षा आहेत. लोभाचं तण माजलेलं आहे. काट्याकुट्यांचा पसारा आहे. अहंकाराचे अडथळे आहेत. पण ठिणगी पडली आहे म्हणजे वणवा पेटणार, नक्कीच पेटणार. सगळी अहंकाराची, वासनेची राख होणार. मग आभाळातून पाऊस कोसळणार. साधनेचा अंकुर फुटणार. आतली बाहेरची सृष्टी आनंदानं डोलणार. अवघा अवघा आनंदी आनंद फुलणार. वा भैया, एक ठिणगी काय काय करू शकते. अजून खूप साधना करायला हवी. खूप ध्यानाला बसायला हवं. सोपं आहे, पण अविरत सातत्यानं बसायला हवं. नाहीतर फार कठीण. 10 जन्म गेले तरी साधणं कठीण. नुसतं या जन्मातून त्या जन्मात जाणं. पण रस्ता मिळाला की चालायला हवं. चालेल त्याचं भाग्य उजळेल. बाबाला काहीतरी झालं. अनुभव आला. मोकळं रडावंसं वाटलं. हे खूप झालं की. अविनाश मात्र शांत बसून ऐकत होता. सद्गुरूंनी दिलेल्या जादूच्या कांडीची मी मजा अनुभवत होतो. रोकडा अनुभव घ्यावा. थापेबाजी काय कामाची? अविनाश म्हणाला, सगळंच विलक्षण आहे. आजपर्यंत कर्मकांडांची मी चेष्टा करायचो. कर्मकांडांचा आणि अध्यात्माचा काही संबंध आहे का? आहे का स्वामी? कर्मकांडांचा अहंकार होतो म्हणून निषेध केला गेला आहे. पण अहंकार मोडून कर्मकांड केलेलं वाईट नाही. संध्या करणं, गायत्री म्हणणं हेही कर्मकांडच. पण ते करायला हवं. गायत्री बुद्धीला तेज देणारी आहे. कुठल्याही जातीला बंधन नाही आहे. फक्त मुंज व्हावी हा नियम आहे. शास्त्री पंडित काय म्हणतात त्याला अर्थ नाही. म्हणजे विरोध करतील तर ऐकायचं कारण नाही. ज्ञानी असाल तर एवढा अहंकार का बरे? अहंकार आहे म्हणजे ज्ञान नाही आहे. दोन्ही एकत्र कशा राहतील? मुंजीचा, जाणव्याचा आणि गायत्रीचा अधिकार सर्वांना आहे. परमेश्वर सर्वत्र आहे. भेद नको. सगळ्यांना सगळा अधिकार आहे. अहंगंड नको. न्यूनगंडही नको. कोणी महान असेल तर कोणी लहानही नाही आहे. कर्मानं श्रेष्ठत्व मिळतं. मिळायलाही हवं. सगळ्या जातीत संत झालेत. संतांना कुठली जात? सगळेच श्रेष्ठ, सगळेच सद्गुरू. ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांना मुंजीचा अधिकार नाही असं सांगितलं. काय पैठणच्या आणि काशीच्या ब्राह्मणांनाच फक्त बुद्धी आहे? धर्माचा ठेका काय त्यांनाच दिला आहे? ज्ञानेश्वरांनी आपलं श्रेष्ठत्व कर्मानं सिद्ध केलं आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी तुकाराम बुवांचा अभंग आपल्या नित्य पाठात ठेवला आहे. समदृष्टी हवी. माणूस म्हणून सर्व एक आहेत. मग लायकीप्रमाणे श्रेष्ठत्व द्यायला काय हरकत आहे? मी ब्रह्मकर्म करीत नाही. संध्या येत नाही. मी कसला ब्राह्मण? माझं वागणं संस्कारहीन. मी का ब्राह्मण? ब्राह्मणात जन्मलो म्हणून ब्राह्मण असण्याचा मला काही अभिमान नाही. अहंकार नाही. महत्त्व नाही. ब्राह्मण नसलेला केवळ जातीचा ब्राह्मण आहे मी. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. स्वतःलाही ओळखता येत नाही तो ब्रह्म कसलं ओळखणार? परमेश्वर सर्व ठिकाणी सर्वांच्यात आहे.
या वाक्यावर माझा विश्वास आहे. देव माना किंवा नका मानू, सर्वांच्यात देव आहे असं मी मानतो. अविनाश, कर्मकांड करण्यात वाईट काही नाही. अहंकार नको. भक्तीशिवाय कर्मकांड करणं म्हणजे केवळ हमाली. हमाली करण्यात कसला अहंकार? भक्ती महत्त्वाची. कर्मकांडांचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही. दोन्ही स्वतंत्र वेगळ्या गोष्टी आहेत, पण दोन्ही करण्यात काही गैर नाही. याचं उदाहरण देतो. वासुदेवानंद सरस्वतींनी कर्मकांड खूप केली. स्वतःच्या बाबतीत त्यांचं आचरण फार कठोर होतं. शरीराला त्यांनी कर्मकांडांमुळे फार कष्ट दिले. फार प्रेमळ, दयाळू स्वभाव. पण स्वतःला त्यांनी किती कठोर वागवलं. कर्मकांडांचे आदर्श अधिकारी, पण साधनेचा पहाड फोडून अध्यात्माचेही मोठे अधिकारी सत्पुरुष झाले. त्यामुळे त्यांना दत्तप्रभूंचा अवतार समजतात. त्यांना मी सद्गुरूच मानतो. ते माझे गुरु आहेतच. दुसरं उदाहरण त्यांचे समकालीन श्री साईबाबा, शंकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, गजानन महाराज या सर्वांना श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज बंधू म्हणत. त्यांना फार मान देत. भेटीही झाल्यात. पण या सत्पुरुषांचा आचार, वागणं, भाषा कुठल्या तऱ्हेचं होतं. कुठलाही विधिनिषेध यांना नव्हता. गांजा ओढणं, सिगारेट ओढणं, शिव्या घालणं, कोणाकडेही कुठेही काहीही खाणं, कुठेही कसंही राहणं. कर्मकांडांचा काही संबंध नाही. हा विरोधाभास का? आपल्याला कसं कळणार? हे सर्व श्रेष्ठ संत असले तरी सर्वांचं वागणं किती भिन्न. कारण अध्यात्मात हेच महत्त्वाचं, तेच महत्त्वाचं. ही भानगड नाही. प्रत्येकाचं वागणं स्वतंत्र, कोणतंही बंधन नाही. सर्व बंधनांच्या पलीकडचं राहणं. संदेश, उपदेश एकच, पण आचाराची ऐशी तैशी. रमण महर्षींचा प्रकार आणखी वेगळाच. फक्त शांत साधनेत 24 तास असत. बोलणं जवळजवळ नाहीच. शिष्यांशी आतूनच संवाद. पॉल ब्रंटन असो की आणखी कोणी असो, वेळ आली तर कुठल्याही भाषेत बोलत, पण ऐकून बोलणं कमी. श्री रामकृष्ण परमहंस शिष्य विवेकानंदांबरोबरच एकच उष्टा हुक्का पीत. बोलण्यात शिव्या असतच. शिष्य डॉक्टर धनेश्वरांना घेऊन श्री शंकर महाराज वृद्धेश्वराच्या देवळात बसत. दोघांची सिगारेटची आवर्तनं चालत. काय चांगलं, काय वाईट कोण ठरवणार? कसं ठरवणार? या सुसंगती विसंगतीच्या पलीकडे जाऊन कसं बघणार? कोण बघणार? एवढी बुद्धी आपल्याकडे आहे. आणि इथे बुद्धीचं काय काम? साधू होऊनच साधू ओळखता येतो. साधू व्हावं, सगळी कोडी आपोआप उलगडतील. वरच्या सोंगावर भुलता कामा नये. काय बुललासी वरलिया रंगा. इथे हजारो रंग आहेत. माझे सद्गुरू शंकर महाराज म्हणतात, हे रंगही निराला आहे. रंग माझा वेगळा, बाहेरचे रंग वेगळे, मात्र सर्व सत्पुरुषांचा आतला रंग एकच आहे. सर्व अवस्थांच्या पलीकडे नित्य निरंजन. हजार मार्ग आहेत, हजार वागण्याच्या तऱ्हा आहेत. मुक्काम एकच आहे. कर्मकांड करणं आवश्यक आहे, आवश्यक नाही, ज्यानं त्यानं निर्णय घ्यावा. पण अध्यात्मात आनंद घ्यायचा तर भक्ती हवी, प्रेम हवं, साधनेची विलक्षण ओढ हवी, साधनेचं सातत्य हवं. नुसत्या कर्मकांडानं काही साध्य होणार नाही. भक्ती, प्रेम हवंच. नुसत्या साधनेनं मात्र सर्व प्राप्त होतं. कारण साधनेतून देवाशी सख्यत्व होतं, देवरूप होता येतं. साधनेला पर्याय नाही. आणि काही विचारू की नको, अशा विचारात अविनाश होता. म्हणालाच, एक प्रश्न विचारू स्वामी? म्हटलं, हजार प्रश्न विचार रे, माझे गुरुच उत्तर देणार आहेत. खुशाल प्रश्न विचार. अध्यात्मातला प्रश्न हवा एवढं लक्षात ठेव. या विषयाशिवाय काही नको. मोठे मोठे लोक स्त्रियांना आश्रमातून राहू देत नाहीत. स्त्रियांना बंदी का? अध्यात्मात लिंगभेद का? खरं आहे, स्त्रियांना मठात, आश्रमात एकत्र राहू दिलं नाही आहे. स्त्री आली की तिचं आकर्षण आलं. दोष स्त्रीचा नाही आहे, पण साधक कच्चा असला की स्त्रीच्या शरीराकडे आकर्षित होतो. कामवासनेनं हैराण होतो. साधना राहते बाजूला, कामात बुडून जातो. स्त्रीचा दोष नसला तरी तिला दोषी मानणं हे म्हणजे पुरुषांची चूक असून बळी मात्र स्त्रीला दिलं जातं. पुरुषी वर्चस्वाचा अहंकार स्त्रीला बदनाम करतो. बर्फी खावीशी वाटली
की खाणाऱ्याला शिक्षा देण्याऐवजी बर्फीच फेकून द्या म्हणण्यासारखं आहे. चित्रलेखाची गोष्ट फार सुंदर आहे. भोग घेणारा राजा मुक्त होतो. मुक्तीच्या गप्पा मारणारा संन्यासी मात्र वासनेनं अधपतित होतो. पिंगलेची गोष्ट आहे. महानंदेची गोष्ट आहे. आम्ही आमचा दोष लक्षात घेत नाही. स्त्रियांना दूर ठेवतो, पण मनातून स्त्रीचं शरीर जात नाही. संयम करा म्हणतात आणि नुसता संयम करून विकृती होते. रामकृष्णांनी पत्नी शारदामांना जवळ ठेवलं, पण स्पर्शही केला नाही. तिला आईच केली. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. अगदी अपवादाचं उदाहरण. संत तुकारामांनी बहिणाबाई कुलकर्णींना शिष्यत्व दिलं. विवेकानंदांनी भगिनी निवेदितांना संन्यास दिला. लाहिरी महाशयांनी स्त्रियांना दीक्षा दिल्या. रामदास स्वामींनी वेणाक्कासारख्या अनेक स्त्रियांना दीक्षा दिल्या. संतांनी भेद नाही केला, पण संन्यास देणाऱ्या मठपतींनी भेद केला आहे. संत संन्यास असू शकतात, संन्यासी संत असतातच असं नव्हे. स्त्रियांना अध्यात्मात दूर नाही ठेवलं, कारण इथं पुरुषांना काही किंमत नाही, अधिकार नाही. इथे कोणी कोणाला दूर ठेवू शकत नाही. पण पुरुष असो की स्त्री असो, साधक अवस्थेत सगळ्यांनाच त्रास झाला आहे. मीराबाई, सखूबाई, जणी, कृष्णाक्का यासारख्या अनेकींना त्रास झाला आहे. पण त्या स्त्रिया होत्या म्हणून त्रास झाला नाही. सगळ्याच भक्तांना, संतांना आधी त्रास झाला आहे, नंतर डोक्यावर घेतलं गेले. आतून सर्व वासना गेल्या, अहंकार गेला. मी मेला म्हणजे संन्यासी अवस्था होते. संन्यासी मनाची अवस्था आहे. नंतर फक्त विरजा होम. स्वतःचं श्राद्ध करून श्रीगुरूंकडून भगवी वस्त्र, संन्यास, दीक्षा होते. संत गुरूंनी दीक्षा दिल्यावर कोणी बिघडला नाही. मात्र आज कालही ज्या मठाधिपतींनी शिष्य वाढवायच्या स्पर्धेनं संन्यास दीक्षा दिल्या, त्यातले बहुसंख्येनं संन्यासी बिघडले. वासनेच्या आगीत जळत राहिले. धनाच्या लोभानं लुटारू झाले. संन्यास धर्माचा अधःपात झाला. मठाच्या महंतांनीच बाया ठेवल्या. मी अनेकांना जाणतो, जे गैरमार्गाला गेलेत तरी गुरमीत वागतात, पैशाच्या राशीत लोळतात. स्त्री केवळ भोगाची वस्तू आहे हीच यांची भावना आहे. स्त्रियांची चूक आहेच. आपण कोणाबरोबर बेकायदेशीर राहतोय याची त्यांना जाणीव नाही. अनेक गरीब स्त्रिया पैशाच्या लोभानं गैरकृत्य करतात, फसवल्या जातात. समाजव्यवस्था बिघडलेली आहे. कालही बिघडलेली होतीच. पुराणा इतिहास आहे असं श्री व्यास महर्षींनी सांगितलं. त्यात पुढे अनेकांनी आपल्या घराण्यांची स्तुती घुसळली आहे. पण मूळ लिहिलेला इतिहासही आहेच. त्या काळीही वासना होत्याच. देवांचा राजा इंद्र, अनेक इंद्र होऊन गेले. या इंद्रांनी तर स्त्रियांचे सगळे भोग मनसोक्त भोगले. ऋषींच्या पत्नीचे फसवून भोग घेतले. अहिल्याचे उदाहरण माहिती आहेच. आताचे गुंडपुंड राजकीय नेते यांची परंपरा तिथपासून आहे. इंद्राचा उत्सव, पूजा हा वार्षिक सण साजरा व्हायचा. इंद्राची गुरमी मस्त वाढत चालली होती. महाभारतात उल्लेख आहे. श्रीकृष्णांनी इंद्राची भ्रष्ट वागणूक बघून इंद्राचा उत्सवच बंद करून टाकला. त्यानंतर इंद्राची पूजा बंद झाली. एका हातानं टाळी वाजत नाही. पण पुरुषी अहंकारच वर्चस्व आणि हातातल्या सत्तेनं स्त्रियांच्या हालअपेष्टेंना मर्यादा राहिली नाही. अजूनही स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू मानतात. हुंड्याचे पैसे अधिक मिळवण्यासाठी बायकांना जाळू पाहणारे सुशिक्षित, तथाकथित उच्चवर्णीय अधिक आहेत. भारतीय संस्कृती उच्च का? कोणी याचा विचार करायचा? केव्हा करायचा? का करायचा? नुसता विचारही कोणी करत नाही. कृती कुठल्या युगात होणार? पण त्याचबरोबर हेही सत्य आहे की मुलीला सासरी मर म्हणणारे पालक कमी नाहीत. चुलीतलं लाकूड चुलीतच जळू दे म्हणणारे बाप आणि भाऊ आहेत. साधा सिगारेटचा चटका बसला तर हाय हाय करणारे लोक आपल्याच धर्माची, आपल्याच जातीची, अगदी पोटजातीही बघून घेणारे महाभाग जिवंत सुनेला जाळतात. कसं काय जाळू शकतात? त्या जिवंत होळीत जळताना त्या सुनेचे काय हाल होत असतील? जरा हातावर रॉकेल टाकून पेटवून बघा. आम्ही दुष्ट, क्रूर, अमानुष आहोत. सगळ्या पवित्र प्रेमाच्या मंगल भावनांना अग्नीत ढकलणाऱ्या संस्कृतीचा नाश झाला तरी हरकत नाही. स्त्रियांच्या छळवादात मात्र
सर्व धर्म समान आहेत. मी पुरुष असण्याचा अभिमान नाही आणि अहंकार कशाचा बाळगू. मी खानदानी नपुंसक आहे. स्वतःचा आम्ही धिक्कार करतो. बाबांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. अविनाशनं डोळे पुसले. म्हणाला, स्वामी तुम्ही बोलता आहात ते सगळं अंगावर काटा आणणारं आहे. भयंकर, अभद्र, ओंगळवाणं. माझी बायकोकडे बघायची दृष्टी तुम्ही बदलून टाकलीत. कुत्र्याला, मांजरांनासुद्धा आपण माया दाखवतो. मुंग्यांना साखर घालतो. पण तरीही स्त्रियांबद्दल असं का वागतो? जनावरंसुद्धा असं वागत नाहीत. माणसांना अधिक बुद्धीबरोबर ही विकृतीही मिळाली आहे. शिशी, बाई म्हणून जन्माला आलो नाही हे कुठलं कर्म? पुढचा जन्म असेल तर स्त्री म्हणून जन्माला यावं, तेवढीच कृतज्ञता. अविनाश हे विचार सोडून अध्यात्मात नुसती साधना करून काय मिळणार? गंधांचे टिळे लावून मिरवणं आणि नुसतं हरिहरी राम राम राधे राधे म्हणत नामस्मरणाचा दंगा करून स्वतःला आणि लोकांना फसवून काही साधणार नाही. सर्वांसाठी मनात सहानुभूती हवी, प्रेम हवं, सहृदयता हवी, करुणा हवी. रामकृष्ण म्हणायचे की स्त्रियांची निष्ठा आणि करुणा ज्या पुरुषाकडे असेल तो पूर्ण पुरुष होतो. भक्तांची, संतांची अवस्था तेव्हा पूर्ण होईल. या गोष्टीवर विवेकानंदांची वाणी खूप कडाडली आहे. पण वाचणार कोण? लग्न झाल्यावर गावच्या धर्मचार्यांनी त्या नववधूचा पहिला भोग घ्यायची विकृत रीत दक्षिण भारतात होती. स्वामी विवेकानंदांनी ती बंद केली. ती रीत ऐकून स्वामी विवेकानंद संतापले होते. अश्रू गाळत नाही बसले. सगळा समाज ढवळून काढला. संन्यासी म्हणजे सर्व अभद्र, अविवेक जाळणारा अग्नी. एकदा अग्नीच्या ज्वाळा भडकल्या की अभद्र जळून जाणारच. तिकडे राजाराम मोहन रॉयनी सतीची प्रथा बंद केली. केवढा विरोध केला आणि विरोध सहनही केला. पण अजून खूप काम बाकी आहे. दुःशासनांची पैदास वाढली आहे. अध्यात्म अध्यात्म म्हणत इकडे दुर्लक्ष करणं शहाणपणाचं नाही. उद्दिष्ट जागृत. नुसत्या साधनेच्या ढोंगानं काही साधणार नाही. बुद्धीला तलवारीची धार लावली पाहिजे. साधनेची चितशक्ती हे सर्व अभद्र जाळाला वापरली पाहिजे. डोळे मिटून नव्हे, डोळे उघडे ठेवून बघायला हवं. ढोंगणाला चटका बसल्यावर जागा बदलून काय होणार? अविचाराची जाग विझवून विवेकाचं आसन लावलं पाहिजे. जला दो, जला दो. अविनाश उठला. बाबाही उठला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील उपदेश ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तुम्हाला कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. याच चॅनेलवर इतर अनेक सुंदर छान छान लेखकांची पुस्तके आहेत. ती ऐकायला आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.